शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुख शारदाताई घुले आपल्या सोबत आहेत। त्यांचं ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलंय। म्हणजे मला पक्षाने सांगितलं, 1 महिन्यापासून सांगितलं ताई तुमची 100% उमेदवारी आहे। आणि काल सुद्धा माझ्या सर्व महिला आघाडी आल्या तर इथं सुद्धा त्यांना सुद्धा आश्वासन दिलं की बा तुमची 100% उमेदवारी आहे। त्यांनी लगे म्हणजे पेढे भरून इथं काल जल्लोष साजरा केला आणि आज मला फॉर्म भरायला जायचं तर ऐन वेळेला माझी उमेदवारी नाकारली जाते। आणि मी काही म्हणजे त्यांना भीक नाही मागत आहे। मी जे 30 वर्ष माझे म्हणजे जीवनातले पक्षाला दिले त्याच्यासाठी मी पक्षाला न्याय मागत आहे। तर महानगर प्रमुख म्हणून जर मला जर न्याय देत नाही तर कोणाला हे न्याय देऊ लागले। गेल्या 30 वर्षापासून काम करत आलेला आहात तुम्ही लोकसभेला देखील काम केलं, विधानसभेला देखील काम केलंय। तुमचे नेते आता तुमच्या सोबत नाहीयेत का? असंच मानावं लागणार आहे, कारण की आजचं मी त्यांना म्हणजे मी सांगते माझं 2.5 किलोचा गोळा पोटात होता माझा, तर मी खासदारकी काढून दिली, त्यांची आमदारकी काढून दिली आणि मग त्यांनी आमदार निवडून आल्यानंतर मी माझं ऑपरेशन केलं। 5 महिने झाले मला ऑपरेशन करून सनी आत्ताच्या घडीला। आणि जर आज कार्यकर्त्याला जर हे न्याय देत नाहीये तर मग आज यांचं फक्त ढोंग आहे का? कार्यकर्त्याला न्याय देणार, कार्यकर्त्याला न्याय देणार, कार्यकर्त्याला जर न्याय देऊ शकत नाही, मी एवढी सक्षम महिला आहे, महानगर प्रमुख, मला न्याय देऊ शकत नाही तर बाकीच्या तर माझ्या पूर्ण पहिला साधारण महिला त्यांना काय न्याय देणार हो? तर हे ढोंग आहे तुमचं फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण। तर मी इथून मला न्याय दिल्याशिवाय मी जाणार नाही। सगळं आव्हान आहे माझं, आमदार खासदार सगळे काय असेल त्यांचे पूर्ण सगळे त्यांना माझं आव्हान आहे की जोपर्यंत मला न्याय देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही। आणि इथून मला न्याय दिला नाही तर पुढची भूमिका मी 1 घंट्यात ठरवणार मला काय करायचं। तुमचं आता कुठल्या नेत्यांसोबत बोलणं झालंय? माझं सर्व पालकमंत्र्यांसोबत पण बोलणं झालेलं आहे, माझं खासदार भुमरे साहेबांसोबत पण बोलणं झालेलं आहे, आमदार जयस्वाल साहेब सुद्धा त्यांच्या सोबत बोलणं झालं, राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्या सोबत सुद्धा वरिष्ठ सगळ्या नेत्यांसोबत माझं बोलणं झालंय। तर त्यांनी मला अजून कोणतंही हे केलं नाही, माझ्याकडून त्यांनी 1 घंटा वेळ मागितलेला आहे। मला 1 घंट्याच्या आत त्यांनी मला काहीतरी निर्णय म्हणजे मला न्याय द्या। मी काही त्यांच्या पुढे भीक मागत नाहीये, माझ्या 30 वर्ष मी पक्षाला दिलेले त्याच्यासाठी मी पक्षाचा न्याय मागते। मी जेव्हा सुद्धा इकडे आले तर मी यांच्याकडून शब्द घेतला आमदार साहेबांकडून, साहेब मला उमेदवारी द्या। साहेब म्हणे 100% कालपर्यंत साहेब मला उमेदवारीचं हो म्हटले आणि आजच्या शनीला मला उमेदवारी नाकारतात। अरे काय लाडक्या बहिणीला न्याय देणार आहे तुम्ही? फक्त ढोंग करता का? माझी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, अरे नुसतं ढोंग आहे। अरे तुमचे वरिष्ठ पदाधिकाऱ्याला न्याय देत नाही तर बाकीच्या महिला तर न्याय भेटूच शकत नाही। आता तुम्हाला काय आश्वासन काय दिलं त्यांनी? मला अजून आश्वासन दिलेलं नाही, माझ्याकडून 1 घंटा वेळ मागितलेला आहे सगळ्यांनी, तर मला 1 घंट्याच्या आत त्यांनी न्याय द्या, नाही तर मी पुढे काय करणार मी सांगू शकत। आता त्यांनी नाहीच उमेदवारी दिली तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका मी 1 घंटा त्यांच्या शब्दाची वाट बघणार आहे, मग 1 घंट्यानंतर मी सांगणार लढणार आहात का? तुम्ही लढणार आहात? 100% लढणार आहे मी, 100%। जिल्हा प्रमुख म्हणताय की मी कार्यकर्त्यांसाठी माघार घेतोय, तुम्ही पण मोठ्या पदाधिकारी आहात। नाही मी पण म्हणजे नाही त्यांचं त्यांची भूमिका आहे, ते एकदा नगरसेवक झालेले आणि मी पक्षाची मी तुम्हाला म्हटलं मी म्हणजे एक म्हणतो ना सच्चा कार्यकर्ता, तर मी खरंच एक सच्चा कार्यकर्ता आहे। पक्षाने मला 4 वेळेस उमेदवार दिले तर मी ते उमेदवार म्हणजे विजयी म्हणजे निवडूनच आणून पक्षाच्या स्वाधीन केलेले। आणि पण आज माझी म्हणजे आता म्हणजे मला वेळ नव्हती, महिला ओपन म्हणून मला वाढ सुटला नव्हता, तर मी म्हणजे कोणताच पक्षाला म्हणजे विरोध केला नाही। पक्षाने मला उमेदवार दिला, मी तो निवडून पक्षाच्या स्वाधीन केला। पण आज एक महिला 20 वर्ष 25 वर्षानंतर जर सर्वसाधारण महिला जर माझ्यासाठी वाढ सुटतोय आणि आज मला डावलले जाते 25 वर्षानंतर सुद्धा, तर मग तुम्हीच सांगा म्हणजे मी कसा त्याग करायचा? कारण मी ऑलरेडी 25 वर्ष त्याग करून बसलेले पक्षासाठी आणि आज मला जर पक्ष न्याय देत नाहीये तर कधी मी न्याय मागायचा आहे? आज माझं माझी काल सिरियस इतकी तब्येत सिरियस झाली होती, मला जर कधी अटॅक आला काही करता काही झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची मला जर न्याय दिला नाही कारण मी इथंच थांबणार आहे, माझी म्हणजे इथंच थांबणार आहे आणि इथं धावलं आंदोलन करणार आहे। मला न्याय पाहिजे, आम्ही जाणारच नाही आहे। आम्हाला म्हणजे आम्ही काय भूमिका घेऊ ते सुद्धा आम्ही सांगू शकत नाही। आम्हाला पक्षाचं तिकीट पाहिजे, आम्हाला 25 वर्षापासून काम करतोय। लाडक्या बहिणीला न्याय द्या, घुले ताईला न्याय द्या, आम्हाला पक्षाचं तिकीट द्या। मोठमोठे नारळा अपक्षाचं